वेलकम स्टुडंट्स. नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्टमधील थर्ड लेक्चरमध्ये आपल्याला ऑफर संदर्भात इन्फॉर्मेशन पाहायची आहे. आज आपण लेक्चरमध्ये ऑफरचे डेफिनेशन चेक करून घेणार आहोत. ऑफरचे डेफिनेशन काय आहे, त्याचे ॲनालिसिस आपल्याला करून घ्यायचं आहे. याच्या व्यतिरिक्त इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड ऑफर संदर्भात इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ ए व्हॅलिड व्हॅलिड ऑफर मेट करण्यासाठी कोणते आवश्यक घटक आहेत त्या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहायचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ ऑफरचा अर्थ तो टाईप्स ऑफ ऑफर तोही भाग पाहायचा आहे आपल्याला. आणि ऑफर कधी लॅप्स होणार आहे, कोणकोणत्या केसमध्ये ऑफर लॅप्स होईल ती देखील इन्फॉर्मेशन आज आपल्याला पाहायचं आहे. तर अकॉर्डिंग टू द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 मध्ये सेक्शन 2A मध्ये ऑफरचे डेफिनेशन दिलेले आहे. एखादी व्यक्ती काय करते पहा, एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस, लक्ष द्यायचं व्यवस्थित, दुसऱ्या व्यक्तीस त्याची इच्छा प्रकट करते, दुसऱ्या व्यक्तीजवळ इच्छा प्रकट करते. ही इच्छा प्रकट करते म्हणजेच थोडक्यात काय आहे पहा, इच्छा प्रकट करणे, विलिंगनेस एक्सप्रेशन. ओके, एक्सप्रेशन ऑफ विलिंगनेस म्हणून आपण इच्छा प्रकट करते. काय इच्छा प्रकट करते दुसऱ्या व्यक्तीजवळ पहा, की एखादे ॲक्ट ओके त्याने करावे किंवा एखादे ॲक्ट त्याने करू नये, अशी तो इच्छा प्रकट करतो. आता अशी इच्छा प्रकट करण्यापाठीमागचा उद्देश काय असतो? इच्छा प्रकट करण्यापाठीमागील उद्देश काय असतो सांगा. उद्देश काय असणार आहे की एखादे ॲक्ट त्याने करावे किंवा एखादे ॲक्ट त्याने करू नये, यावरती सहमती मिळवणं हा उद्देश असतो. डिटेलली दिलेला आहे मी, सहमती मिळवणं हा उद्देश असतो. असं जर तो त्याचं विलिंगनेस एक्सप्रेस करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, तो काय करत आहे, ती व्यक्ती ऑफर देत आहे म्हटलं जातं. आता डिटेलली इन्फॉर्मेशन दिल्यानंतर काही गोष्टी आपल्या अजूनही लक्षात येणार नाही, मी डेफिनेटली सांगतो तुम्हाला, पण एक्झाम्पल घेतल्यानंतर लगेच लक्षात येईल. एखादी व्यक्ती, तर आता कन्सिडर करू राम. आपण रामने काय केलं दुसऱ्या व्यक्तीजवळ, रामने कुणाजवळ, दुसरी व्यक्ती कोण आहे, कृष्णाजवळ काय केली, इच्छा प्रकट केली, म्हणजे विलिंगनेस एक्सप्रेस केलं. काय एक्सप्रेस केलेलं आहे विलिंगनेस सांगा? एखादं ॲक्ट करावं. कोणतं? एखादं ॲक्ट करावं म्हणजे कार खरेदी करावे. कोणी? मी सेल करणार आहे, म्हणजे राम ती कार सेल करणार आहे आणि कृष्णाने ती खरेदी करावं, म्हणजे कृष्णाने ते ॲक्ट करावे. ओके, कृष्णाने ती कार खरेदी केली पाहिजे, यासाठी तो काय करायचा आहे, त्याचं इच्छा प्रकट करत आहे. ओके, अशी इच्छा प्रकट करण्यापाठीमागचा हेतू काय असणार आहे? रामचा हेतू काय आहे की कार खरेदी केली पाहिजे, खरेदी करावी, म्हणजे कार खरेदी करण्यासाठी त्याचं सहमती मिळवणे. कुणाची सहमती मिळवणे आहे उद्देश आहे? सहमती मिळवणे. कुणाकडून सहमती मिळवायची आहे? कृष्णाकडून. कृष्णाची त्या कार खरेदी करण्यासाठी सहमती मिळावी या दृष्टिकोनातून तो त्याची इच्छा प्रकट करत असेल तर याला म्हटलं जातं राम काय देत आहे, ऑफर देत आहे म्हटलं जातं. कोणाला ऑफर देत आहे?
कृष्णाला. समजलेलं आहे का पहा. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याची इच्छा प्रकट करते की समोरील व्यक्तीने एखादं ॲक्ट करावं किंवा एखादा ॲक्ट करू नये. अशी इच्छा प्रकट करण्यामागचा उद्देश काय असतो त्या व्यक्तीचा, तर त्या ॲक्टवरती किंवा त्या ॲक्ट करू नये यावरती सहमती मिळवणं हा उद्देश असतो. तर असं म्हटलं जाईल की जी व्यक्ती विलिंगनेस एक्सप्रेस करते ना ती ऑफर देत आहे असं म्हटलं जाईल. रामच्या बाबतीत बघा, रामने कार सेल करण्याचं काय केलेलं आहे, कृष्णाला सांगत आहे मी 1,00,000 रुपयांच्या बदल्यात माझी कार सेल करणार आहे. म्हणजेच त्यानं त्याचं इच्छा प्रकट केली. इच्छा प्रकट करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, टू डू ए ॲक्ट. म्हणजेच थोडक्यात कार खरेदी करावी. कुणी कार खरेदी करावी, कृष्णाने. बरोबर आहे. इच्छा प्रकट झाली आणि ही इच्छा प्रकट करण्यापाठीमागचा हेतू काय आहे रामचा, की तो ॲक्टवरती सहमती मिळवायचा आहे. कुणाकडून मिळवायची आहे सहमती, कृष्णाकडून. म्हणजे कृष्णा रेडी झाला पाहिजे ते ॲक्ट करण्यासाठी, सहमती त्याच्याकडून मिळाली पाहिजे. अशी जर टोटल इन्फॉर्मेशन किंवा अशी जर इच्छा प्रकट होत असेल रामकडून कृष्णाला, तर राम काय देत आहे म्हटलं जाईल, कृष्णाला ऑफर देत आहे म्हटलं जाईल. आता या केसमध्ये एखादा ॲक्ट परफॉर्म करण्यासाठीची इच्छा व्यक्त करत असेल तर त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह ऑफर. राम काय करत आहे, पॉझिटिव्ह ऑफर देत आहे. काय देत आहे, पॉझिटिव्ह ऑफर देत आहे. आता एखादी गोष्ट करू नये या केसमध्ये आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे. ते एक्झाम्पल काय असेल ते मी सांगतो तुम्हाला. थोडासा भाग इथं आपण पाहता के आणि एम. केची मोटरसायकल जी आहे तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे एमच्या मोटरसायकल बरोबर. यामध्ये एमची काय झालेलं आहे, डॅमेज झालेला आहे. एम काय करत आहे, एम केला सांगत आहे की मी तुझ्या अगेन्स्ट क्लेम करेन कोर्टमध्ये जाऊन. ओके. आता के काय करतो बघा, के काय करतो, त्याचं विलिंगनेस एक्सप्रेस करतो. विलिंगनेस काय एक्सप्रेस करतो की बाबा जे काय डॅमेज झालेलं असेल ते मी रिस्टोर करून देईन. तू कोर्टमध्ये जाऊ नकोस, तू कोर्टमध्ये माझ्या विरोधात क्लेम करू नकोस. ओके. म्हणजेच थोडक्यात तो त्याची इच्छा काय प्रकट करत आहे के एम जवळ, तू कोर्टमध्ये जाऊ नकोस, तू ते ॲक्ट करू नकोस, मी काय करेन तुझं जे काय डॅमेज झालेलं असेल ते रिस्टोर करून देईल. आता ही इच्छा प्रकट करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे एम जवळ केचा, की त्यानं ते ॲक्ट केलं नसलं पाहिजे यावरती त्याची सहमती मिळवायची. अशी ज्या वेळेला तो विलिंगनेस एक्सप्रेस करतो त्याला आपण काय म्हणतो, के काय करत आहे, एमला ऑफर देत आहे. आता या केसमध्ये तो अबस्टेन करत आहे. कुणाला अबस्टेन करत आहे, अबस्टेन म्हणजे रोखणे, एखादा ॲक्ट करण्यापासून रोखणे. कुणाला रोखत आहे, तो एमला. म्हणजेच थोडक्यात ऑफर जशी पॉझिटिव्ह असते, ॲक्ट करण्यासाठी सांगू शकतो, सहमती मिळवणे हा हेतू असतो, त्याच पद्धतीनं एखादं ॲक्ट समोरची पार्टी करू नये यासाठी देखील सहमती मिळवण्यासाठी इच्छा प्रकट करू शकते एखादी व्यक्ती. कोण आहे इथं इच्छा प्रकट करत आहे, एक के करत आहे. कुणाजवळ, एमजवळ, की तू माझ्या विरोधात क्लेम करू नकोस, मी तुझं काय डॅमेज झालेलं असेल ते रिस्टोर करून दे. म्हणजे तो अबस्टेन करत आहे, कुणाला रोखत आहे, एमला. मग या वेळेला ऑफरच देत आहे के एमला असं म्हटलं जाईल. आणि ही ऑफर निगेटिव्ह ऑफर असेल. म्हणजे तो ऑफर पॉझिटिव्हही असू शकते, निगेटिव्हही असू शकते. डेफिनेशन बघा, अकॉर्डिंग टू सेक्शन 2A ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872, when one person signifies to another his willingness to do or to abstain from doing anything, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ त्याची इच्छा प्रकट करते की एखादा ॲक्ट करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीने एखादा ॲक्ट करू नये. आता या इच्छा प्रकट करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, विथ ए व्ह्यू टू ऑब्टेनिंग द असेट. ऑब्टेन म्हणजे मिळवणे. असेंट म्हणजे सहमती. विथ ए व्यू टू ऑब्टेनिंग द असेंट of that other to such act or abstinence he is said to make a proposal. ओके. अशी इच्छा प्रकट करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे की त्याने समोरच्या पार्टीने एखादा ॲक्ट केलं पाहिजे किंवा करू नये याच्यावरती सहमती घेण्यासाठी तो इच्छा प्रकट करत असेल
तर आपण म्हणू की ती जी व्यक्ती इच्छा प्रकट करत आहे, विलिंगनेस एक्सप्रेस करत आहे, ती काय करत आहे, ही इज सेड टू मेकिंग प्रपोजल, तो प्रपोजल देत आहे. तर डिटेलली भाग आपण डेफिनेशनचा पाहिलेला आहे. याच्यावरती आपल्याला आता ॲनालिसिस ऑफ डेफिनेशन, या डेफिनेशनचा ॲनालिसिस पाहायचं आहे. पहा आता ॲनालिसिस ऑफ द डेफिनेशन. डेफिनेशन जी दिलेलं आहे त्याचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. कशा प्रकारे विश्लेषण करायचं आहे ते पहा. द पर्सन मेकिंग द प्रपोजल ऑर ऑफर इज कॉल्ड ॲज प्रॉमिसर ऑर ऑफरर. जो पर्सन ऑफर देतो हा भाग पाहिला आहे आपण, गिव्ज ऑफर ज्यानं दिली. आपल्या एक्झाम्पलमध्ये राम ऑफर देत होता, त्याला आपण काय म्हटलेलं आहे बघा, काय म्हटलं जातं त्याला, प्रॉमिसर म्हटलं जातं, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, ऑफरर म्हटलं जातं. ओके, ठीक आहे. आणि ज्या व्यक्तीला ऑफर देण्यात आलेले आहे त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, ऑफरी. त्याच पद्धतीने त्याला काय म्हटलं जातं, प्रॉमिसी म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट. फॉर अ व्हॅलिड ऑफर द पार्टी मेकिंग इट मस्ट एक्सप्रेस हिज विलिंगनेस टू डू ऑन ऑर नॉट टू डू समथिंग. पहा काय सांगितलेलं आहे, व्हॅलिड ऑफर बनण्यासाठी पार्टीने काय केलं पाहिजे, त्याचं विलिंगनेस एक्सप्रेस केलं पाहिजे. विलिंगनेस काय केलं पाहिजे, एक्सप्रेस केलं पाहिजे. ओके, आणि नुसतं विलिंगनेस एक्सप्रेस करून चालणार नाही आहे. हे विलिंगनेस एक्सप्रेस करण्यापाठीमागचा उद्देश काय असला पाहिजे, विलिंगनेस एक्सप्रेस करण्यापाठीमागचं इंटेन्शन, हेतू काय असला पाहिजे, की त्या व्यक्तीकडून काय घ्यायचं आहे, त्या ॲक्टवरती, ते ॲक्ट करू दे किंवा समोरील पार्टी किंवा ॲक्ट करू नये यावरती काय घेणं हेतू असला पाहिजे, सहमती घेणं हा हेतू असला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. मेअर एक्सप्रेशन ऑफ विलिंगनेस डज नॉट कॉन्स्टिट्यूट अन ऑफर. पहा राम काय म्हणत आहे पहा, की मला माझ्याजवळची कार सेल करायची आहे 1,00,000 रुपयांची, 1,00,000 रुपयांची. हे त्यानं काय केलं, कृष्णाला सांगितलं फक्त की बाबा मला माझ्याजवळची कार, आय वॉन्ट टू सेल माय कार फॉर ₹1,00,000. याच्यामध्ये त्यानं काय केलं, त्याचं एक्सप्रेशन फक्त काय केलं, विलिंगनेस काय केलं, एक्सप्रेस केलं. ठीक आहे, विलिंगनेस एक्सप्रेस करणं म्हणजे थोडक्यात ऑफर होते का, नाही. विलिंगनेस एक्सप्रेस ज्या वेळेला तो कृष्णाजवळ करत आहे ते अशा फॉर्ममध्ये केलं गेलं पाहिजे की कृष्णाकडून त्याच्यावरती काय मिळवणं हेतू असला पाहिजे, असेंट म्हणजेच सहमती मिळवणं हा उद्देश असला पाहिजे. एक्झाम्पलसाठी पहा, वेअर ए टेल्स टू बी दॅट ही डिझायर्स टू मॅरी बाय द एंड ऑफ 2017, इट डज नॉट कॉन्स्टिट्यूट अन ऑफर ऑफ मॅरेज बाय ए टू बी. ए न बी जवळ काय केली, त्याची इच्छा प्रकट केलेली आहे की बाबा मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे, मॅरेज करणार आहे बाय द एंड ऑफ 2017, 2017च्या एंडला. मग या केसमध्ये एने बीला ऑफर दिली का, नाही. बाळांनो त्यानं फक्त त्याचं एक्सप्रेशन जे आहे, विलिंगनेस जे आहे, इच्छा जी आहे ती प्रकट केली आहे. त्याच्यामध्ये सहमती मिळवणं बीकडून असा कुठं उद्देश आहे का, नाही आहे. त्यामुळे ही व्हॅलिड ऑफर होणार नाही आहे. व्हॅलिड ऑफर होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे बघा, देअरफॉर टू कॉन्स्टिट्यूट ए व्हॅलिड ऑफर एक्सप्रेशन ऑफ विलिंगनेस मस्ट बी मेड टू ऑब्टेन द असेंट ॲक्सेप्टन्स ऑफ द ऑथर. विलिंगनेसचं एक्सप्रेशन अशा प्रकारे असलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीकडून त्यावरती असेंट म्हणजे ॲक्सेप्टन्स घेणं हा हेतू असला पाहिजे, तरच ती ऑफर होईल. एक्झाम्पलसाठी पहा, ए फर्दर ॲड्स, वरील एक्झाम्पलमध्येच ए फर्दर ॲड्स विल यू मॅरी मी, इट विल कॉन्स्टिट्यूट अन ऑफर. बाय द एंड 2017 माझी इच्छा अशी आहे की मला लग्न करायचं आहे बी बरोबर. ओके, तर तो आता जर फर्दर वर्ड्स याच्यामध्ये ॲड करत असेल, म्हणजेच काय, बाय द एंड 2017 माझी इच्छा आहे तुझ्याबरोबर लग्न करायची, तू लग्न करशील का, विल यू मॅरी विथ मी, तर मात्र ही काय होईल, ऑफर होईल. कारण विलिंगनेस एक्सप्रेस केलं आणि विलिंगनेस एक्सप्रेस करण्यापाठीमागचा हेतू काय आहे, बीकडून असेंट मिळवणं हा हेतू आहे, म्हणून ती काय होईल, व्हॅलिड ऑफर होईल. नेक्स्ट, अन ऑफर कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. टू डू ॲक्ट हे पॉझिटिव्ह आहे ऑफर, अँड टू डू नॉट ॲक्ट
टू अबस्टेन फ्रॉम डुईंग ए पर्टिक्युलर ॲक्ट ही काय असेल निगेटिव्ह ॲक्ट असेल. म्हणजे थोडक्यात ऑफर काय आहे पॉझिटिव्हही असू शकते निगेटिव्हही असू शकते. या संदर्भात इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. राम अँड कृष्णाचं एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि के अँड एमचं पण उदाहरण आपण घेतलेलं आहे. एक्झाम्पल बघा ए ऑफर्स टू सेल हिज कार टू बी फॉर ₹3 लाख इज अन ॲक्ट ऑफ डुईंग. याला काय म्हणलं इज अन ॲक्ट ऑफ डुईंग. याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह ऑफर. एने बीला काय दिली पॉझिटिव्ह ऑफर. सो इन दिस केस ए मेकिंग एन ऑफर टू बी. On the other hand, when A asked B after his car with an accident with B's scooter not to go to court and he will pay the repair charges to B for the damage to B's scooter, it is an act of not doing or abstinence. ए जी कार बीच्या स्कूटरबरोबर ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचं काय डॅमेज झालेलं आहे. ओके तर बीला तो काय करत आहे की कोर्टमध्ये तू माझ्या विरोधात जाऊ नकोस तुझे काय जे रिपेअरचे चार्जेस असतील ते मी रिस्टोर करून देईन. मग अशा केसमध्ये ए बीला काय करत आहे एक पर्टिक्युलर ॲक्ट करू नये म्हणजे कोर्टात जाऊ नये यासाठी तो रोखत आहे. आणि हे करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे की त्याच्याकडून असेंट मिळवणं आहे. हे तर भाग आपण ऑलरेडी बघितलेला आहे. एखादा ॲक्ट करण्यापासून रोखत असो तर आपण त्याला काय म्हटलेलं आहे बघा निगेटिव्ह ऑफर म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे निगेटिव्ह ऑफर. म्हणजे ऑफर पॉझिटिव्हही असू शकते आणि निगेटिव्हही असू शकते. द विलिंगनेस मस्ट बी एक्सप्रेस विथ अ व्यू टू ऑब्टेन द असेंट ऑफ द अदर पार्टी टू होम द ऑफर इज मेड. ऑलरेडी पाहिलेलं आहे विलिंग एक्सप्रेशन ऑफ विलिंगनेस जे आहे त्याच्या पाठीमागचा इंटेन्शन काय असला पाहिजे की हेतू काय असला पाहिजे की समोरील व्यक्ती ज्याच्याजवळ विलिंगनेस एक्सप्रेस होईल त्या व्यक्तीकडून त्या गोष्टीवरती सहमती मिळवणं हा उद्देश असला पाहिजे. जर सहमती मिळवणं हा उद्देश नसेल बाळा तर मात्र त्याला व्हॅलिड ऑफर म्हणता येणार नाही. तर ॲनालिसिस ऑफ डेफिनेशनमध्ये बघा ऑफरच्या डेफिनेशनचं जे काही विश्लेषण केलेलं आहे काय म्हटलेलं आहे जो पर्सन ऑफर देतो त्याला ऑफर म्हटलेलं आहे. ज्या पर्सनला ऑफर देण्यात आलेला आहे त्याला ऑफरी म्हटलेलं आहे. ज्यावेळेला तो ॲक्सेप्टन्स देतो त्याचं रूपांतर प्रॉमिसमध्ये होतं. तर ऑफररच प्रॉमिसर होईल आणि ऑफरी काय होणार आहे प्रॉमिसी होणार आहे. दुसरी केस काय आहे व्हॅलिड ऑफर बनण्यासाठी काय केलं पाहिजे जो ऑफर देणार आहे त्यानं त्याचं विलिंगनेस एक्सप्रेस केलं पाहिजे. हे विलिंगनेस काय असू शकतं तो पर्टिक्युलर पार्टीला काय म्हणू शकतो त्या पर्टिक्युलर पार्टीने एखादा ॲक्ट केलं पाहिजे किंवा एखादा ॲक्ट त्यानं करू नये या संदर्भात त्याची इच्छा तो प्रकट करू शकतो. म्हणजे इच्छा प्रकट करणे तो कशा स्वरूपात असेल इच्छा त्याचं प्रकटीकरण त्याचं सकारात्मकही आणि नकारात्मकही. सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह आणि नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह. नुसतं विलिंगनेस एक्सप्रेस करणं म्हणजे ऑफर होत नाही. विलिंगनेसचं एक्सप्रेशन समोरील पार्टीकडून त्याच्यावरती सहमती मिळवणं जर असेल तरच ती ऑफर होईल. एनं बीला सांगितली त्याची इच्छा की बाय द एंड 2017 मला काय करायचं आहे लग्न करायचं आहे. या केसमध्ये ही व्हॅलिड ऑफर होणार नाही आहे. फक्त त्यानं त्याचं विलिंगनेस एक्सप्रेस केलं परंतु बीकडून असेंट मिळवणं त्याच्यावरती सहमती मिळवणं च्या दृष्टिकोनातून त्यानं स्टेटमेंट दिलेलं नाही. जर या स्टेटमेंटमध्ये ॲड वर्ड केले कोणते की ॲट द एंड ऑफ द 2017 माझी अशी इच्छा आहे की मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे तू माझ्याशी लग्न करशील का असे जर वर्ड ॲड करत असेल विल यू मॅरी विथ मी तर तो सहमती मिळवण्यासाठी त्याची इच्छा प्रकट करत आहे विलिंगनेस एक्सप्रेस करत आहे. म्हणजेच थोडक्यात त्यानं ऑफर दिलेली आहे कोणाला बीला. तिसरी केस आहे अँड ऑफर कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. आणि लास्टचा भाग आपण ऑलरेडी पाहिलेला आहे की विलिंगनेसचं एक्सप्रेशन त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन समोरील पार्टीकडून त्याच्यावरती सहमती मिळवणं असेल त्या पार्टीने एखादा ॲक्ट करावं किंवा करू नये यावरती. तर ॲनालिसिस ऑफ डेफिनेशन आपण पाहिलेलं आहे कोणत्या डेफिनेशनचा ऑफर संदर्भात. नेक्स्ट भाग आपल्याला पाहायचा आहे या केसमध्ये इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ ए व्हॅलिड ऑफर. व्हॅलिड ऑफर आपण कधी कॉन्स्टिट्यूट करू रेफर कधी करू की एखादी ऑफर व्हॅलिड आहे त्याचे काही आवश्यक घटक असणार आहेत त्या संदर्भात इन्फॉर्मेशन आपण पाहू.